एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे एटीएमच्या संदर्भातली। बहुतांश एटीएम आज उघडण्याची शक्यता धूसर आहे। नोटा बदलण्यासाठी लोकांना बँकांचाच पर्याय उपलब्ध आहे। आज बँका सुरू होत आहेत आणि नोटा बदलून मिळणार आहेत बँकांमध्ये। थोड्याच वेळात बँका सुरू होतील आणि नोटा बदलून मिळतील। अक्षय कुडकेलवाला प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, काय अधिक माहिती आहे? एटीएम आजही बंद राहतील अशी माहिती मिळते। विलास, काल संध्याकाळच्या सुमारास जी चर्चा होती की मध्यरात्री काही एटीएम सुरू होतील, मात्र रात्रभरात कुठले एटीएम सुरू झालेले नाही। सकाळी आपण जो संपूर्ण मुंबईच्या पश्चिम उपनगरातील आढावा घेतला, एकही एटीएम सध्या सुरू झालेलं नाही आणि त्यामुळे लोकांची पुन्हा एकदा आज एक झुंबड उडालेली आहे। लोकांनी मोठमोठ्या रांगा लावलेल्या आहे अनेक बँकांसमोर, ज्या बँकांनी सकाळी 8 वाजता बँक सुरू करू असं सांगितलं होतं। त्या बँकांसोबत समोर नोटा आपल्या बदलवून घेण्याकरता आणि सोबतच खर्चाकरता अनेकांकडे पैसे नाहीत, ते पैसे विड्रॉल करण्याकरता मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी गर्दी केलेली आहे। त्यामुळं आणि काल दिवसभरामध्ये सगळ्या ठिकाणी कॅश जी आहे, नव्या नोटा सर्क्युलेट होऊ शकलेल्या नाही। त्यामुळं या ठिकाणी आता आवाहन केलं जात आहे बँक मॅनेजर्स कडनं की कुठल्याही प्रकारे तुम्ही जास्त रक्कम काढू नका। आज जी गर्दी करतात, ज्यांना आवश्यक पैशाची आवश्यकता आहे, ते पैसे विड्रॉल करण्याकरता करा, कारण पुढले 50 दिवस तुम्हाला पैसे डिपॉझिट करता येणार आहे। त्यामुळे आज पैसे डिपॉझिट, तुमच्या 1000च्या नोटा डिपॉझिट करण्याची घाई करू नका। आज जे आहे, ज्या सगळ्यांना पैसे लागत आहे आणि गरजे एवढीच अमाऊंट काढा, असं सुद्धा एक आवाहन या ठिकाणी केलं जात आहे। विलास, धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा आज एटीएम सुरू झालेले नाहीयेत, मात्र बँकांमधली जी परिस्थिती आहे ती व्यवस्थित हाताळण्यासाठी फार गर्दी करू नका असं सांगण्यात येत आहे। आणखी 50 दिवस आहेत पैसे डिपॉझिट करण्यासाठी। आधीपासून चलनात असलेल्या 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर काल दिवसभर संपूर्ण बँकांचे व्यवहार ठप्प होते। एटीएम मधनं सुद्धा पैसे निघणं बंद होतं आणि त्यानंतर आज बँक खुलणार आहे। अनेकांना आपल्याजवळ असलेल्या 1000 आणि 500च्या नोटा जमा करायच्या आहे, तर अनेक जणांकडे खर्चासाठी सुद्धा रक्कम नाही आणि त्याचमुळं 8 वाजताचा वेळ अनेक बँकांनी दिलाय। 8 वाजता या बँका सुरू होणार आहे, मात्र 8 वाजताच्या आधीच आपण बघू शकतो विविध बँकांसमोर या अशा प्रकारे ग्राहक जे आहे, बँकांचे खातेदार यांची मोठ्या प्रमाणात रांग लागलेली आहे। कारण काल ज्या पद्धतीनं आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात नागरिकांची परवा रात्री एक झुंबड उडाली होती। काल सुद्धा अनेकांकडे 500 आणि 1000च्याच नोटा होत्या, त्यामुळे व्यवहारात कुठेतरी अडचण निर्माण झालेली होती। मात्र आज बँका खुलल्यानंतर लवकरात लवकर आपले कालपासून ठप्प असलेले व्यवहार सुरळीत सुरू व्हावे यासाठी नागरिक या ठिकाणी भल्या पहाटे उठून नागरिकांनी रांग लावलेली आहे आणि त्यांना आज तरी अपेक्षा आहे की त्यांचे जे व्यवहार आहे या ठिकाणी ते सुरळीत सुरू होतील। आपल्याकडनं सोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊ। सर, सकाळी एवढ्या सकाळी बँकेमध्ये येऊन तुम्ही एक लाईन लावली, रांग लावली, काय नेमकं कारण आहे? कालचा दिवस कसा होता तुमच्यासाठी? माझा पण टेन्शन, कालचा दिवस पण पैसा नाही होता। हां, ज्याप्रमाणे मोदी सरकारने जो निर्णय घेतलेला हा ॲक्च्युली उत्तम निर्णय आहे, परंतु रात्रोरात्री घेतलेला हा जो निर्णय आहे त्याच्यामुळे काय झालं आहे की लोकांकडे काही 1000-500च्या नोट्स आहेत, ते दुकानवाले किंवा इतर ठिकाणी ॲक्सेप्टेबल नाही आहेत। तर त्यामुळे असं झालं आहे की बाहेर निघणं पण थोडं कठीण झालं होतं कालचा दिवस। तर आज सकाळी आणि एटीएम्स बंद असल्यामुळे लोकांकडे कॅश नॉर्मली नाही आहे आणि जी काही कॅश आहे ती काही लोक डिपॉझिट करण्यासाठी आलेले आहेत, काही लोक आहेत ते थोडेफार चेंज जे आहे 100-50च्या नोटा आहेत ते विड्रॉ करण्यासाठी पण आले, तर आम्ही पण सकाळी त्याच्यासाठी लाईन लावलेली आहे। त्यामुळं अनेक जण आपल्याजवळ असलेली रक्कम जमा करायला आले, अनेक विड्रॉल करायला आले नेमका। आणि कालचा निर्णय जरी मोदी सरकारचा चांगला असला तरी कालचा दिवस त्रासदायक होता अशी प्रतिक्रिया आपल्यासोबत दुसरी ग्राहक आहे, त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, नेमका काय अनुभव होता काल? कशा पद्धतीनं खर्च तुम्हाला करता आला? आम्हाला काल म्हणजे कुठे पण मी म्हणजे माझ्या मदतीची थोडंसं काय सामान वगैरे आणायचं होतं, कोणी पण 500 रुपयाचं नोट घेतच होते। कुठले पण सगळे आम्ही चक्कर मारून म्हणून सगळं हे थकलो गेलो। पण याचं कसं माहिती आहे की ज्यावेळेस आपण हे बंद केलेत ना 500-1000 नोटचं, ते बरोबर आहे, ठीक आहे, पण काहीतरी प्रोव्हिजन केला पाहिजे होतं की आपल्याला कोणाचं किंवा बँकेच 12 तास किंवा 24 तास ते ड्युटी चालू ठेवला पाहिजे होतं, किंवा लोकांचं काय तकलीफ आहे ते सगळं हे करून सॉल्व करून द्यायला पाहिजे होतं। पण ते काहीच न केल्यामुळे ते काय सगळ्या लोकांना तकलीफ होतं। सगळं आता आमच्या खिशामध्ये 5 पैसे नाहीत, आता कुठे आपण दूध आणायचं म्हणजे तरी सगळं प्रॉब्लेम होतं। मात्र आता आजपासून व्यवहार सुरळीत सुरळीत होतं, पण अजून जो हे सगळं टायमावर येईपर्यंत कमीत कमी 5-6 दिवस आहेत ते।
नक्कीच एकंदरीत मोदी सरकारने जो निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे या निर्णयाचं स्वागत नागरिकांकडनं केलं जातं. मात्र काल दिवसभरामध्ये जो काय गोंधळ उडाला, जी काही अडचण दैनंदिन व्यवहारामध्ये आली त्याबाबत एक खंत सुद्धा नागरिकांकडनं व्यक्त केली जाते. अजित कदमसह अक्षय कुडकेलवार, ABP माझा, मुंबई.